आज आपण भरलेली वांगी करूया। त्याच्याकरता मी 5 ते 6 वांगी घेतलेली आहे। आपल्याला वांगी भरायची आहे, त्याच्याकरता आपण वांगी अशी कट करून घेऊया। वांगीचे 4 भाग करूया। अशा प्रकारे 4 भाग करून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व वांगी चिरून घेते। बघा, अशा प्रकारे सगळी वांगी चिरून घेतली आणि ती पाण्यात ठेवली, कारण पाण्यात ठेवल्याने ती काळी पडत नाही। भरलेल्या वांग्याकरता आता आपण मसाला तयार करून घेऊया। पॅन गरम झालेला आहे, त्याचे शेंगदाणे भाजून घेऊया। अशा प्रकारे आपण शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत। त्याच पॅनमध्ये आपण लसूण भाजून घेऊया। बघा, आता आपलं लसूण छान भाजून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करून आपण त्याच्यात जिरं टाकून घेऊया। वांगे भरण्याकरता आता आपण शेंगदाण्याचं वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये। त्याच्याचमध्ये आपण लसूण आणि जिरं टाकून घेऊया। शेंगदाण्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया। 1 चमचा मिरची पावडर टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपण शेंगदाण्याचं वाटण करून घेतला। वांगी भरल्यानंतर फोडणी देण्याकरता लसूण 8-10 लसूण पाकळ्या, 1 मिरची, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर याचं आपण पेस्ट करून घेऊया। थोडंसं जिरं टाकूया त्याच्यामध्ये। आपण आता वांगी भरून घेऊया। शेंगदाण्याचं कूट केलं ते वांग्यामध्ये भरून घेऊया। अशा प्रकारे वांग्यामध्ये भरून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे मी सगळी वांगी भरून घेतली। कढई गरम झालेली आहे, आता त्याच्यात तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आता आपण त्याच्यात वाटण टाकून घेऊया। लसूण, मिरची, कोथिंबीर, आलं याचं वाटण केलेलं होतं, ते वाटण आपण टाकून घेऊया। स्वादानुसार मीठ टाकूया। आता सर्व मसाले टाकून घेऊया। अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच धना पावडर, आणि 1 टोमॅटो मी चिरून घेतलेला होता, तो टोमॅटो सुद्धा टाकून देऊया। आपला टोमॅटो नरम झालेला आहे, आता त्याच्यात आपण वांगी टाकून घेऊया। सगळी वांगी मिक्स करून घेऊया मसाल्याला। पाच मिनिटं आपण झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊया। बघा, आपली वाफेवर वांगी छान शिजली। आता वाटणाच्या भांड्यात मी पाणी घेतलं होतं, ते पाणी टाकून घेते। मिक्स करून परत 5 मिनिटं गॅसवर होऊ द्यायची। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ देऊया। बघा, अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे वांगे। आता त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया।